बोले पुत्रे वावलेले हो नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे आहात? तर आज आपण थेट चाललेलं असं आपल्या साकेडच्या यात्रोत्सवात. तर या ठिकाणी यात्रोत्सव म्हणजे दहीकालं असतं त्यांचं. तर त्या ठिकाणी आपण आता चाललेलं असावं. तर आजची असा तारीख 13 आणि त्या ठिकाणी आपण आता जातला. तर घराकडनं आता तयारी वगैरे तर झालेली असतात. तर त्या ठिकाणी पंचारती वगैरे सुद्धा असतात आणि त्यांची जत्रेची कशी पद्धती असतात ते आपण ते जाऊन बघूया. मग चला आता थेट निघा आणि जाऊया आपल्या साकेडच्या यात्रोत्सवात. चला. तर फायनली रस्तो काढत आपली लाईटिंग तुम्ही बघू शकतास की आपण आता जागेवर पोचलेलो असावं. तर मंदिराच्या आपलं आता बघित आपण थेट आपण मंदिराकडे जाऊया. तर गर्दी आता चालू झालेली असतात. त्याकडे मोठ्या प्रमाणात घसरगुंडी वगैरे तर दिसतात. तर बघूया आतमध्ये कसा काय काय असतात. अजून आपण दारावरच असावं. तर हैनात दुकानं चालू झालेली असतात. त्या मनानं तुम्ही विचार करा गर्दी वगैरे काय होतील आधी. तर ह्या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपली मंचुरियन वगैरे सुद्धा दुकानं खूप दिसतात. तर थेट आता खाली जाऊया. आधी आपण दर्शन घेतलं. तर आधी पहिला आपण बघा ह्या मेन द्वारा ना एकदम भारी केलं नाही. तर केळीच्या होता एकदम आपला नॅचरल एकदम केलेला होता. भारी वाटत होता. एक नंबर होता कायचा. तर अशा प्रकारे आपण आता थेट आता आपण उरलेलं असावं मेन देवाकडे पाहुणा यायचा. तर या ठिकाणी आधी दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण लिंगेश्वराच्या मंदिरात सुद्धा जायचं असं आणि त्यानंतर गांगेश्वराचं सुद्धा. तर अशा प्रकारे 3 मंदिरं असतात या ठिकाणी. ह्या काहीला आता आधी पहिलं दर्शन घेऊया आणि नंतर मग त्या साईडला जाऊया. चला मग थेट आतमध्ये जाऊ. तर आतमध्ये गेला आपण पण आताशी ओटी बरोबर नाव म्हणजे सुवासिनी माहेरवासिनी अशा प्रकारे गर्दी खूप असतात. तर या ठिकाणी आता गर्दी असा नाही त्यामुळे आपण आता पाया पडाक लाईनीत उभे असावं असं म्हटलं तरी हरकत नाही. तर या ठिकाणी आता ही गर्दी थोडीफार कमी झाली की आपण दर्शन घेऊया आणि तुमकासुद्धा दर्शन तुम्ही माझ्यासोबत घ्यावा. तर या ठिकाणी आता बघू शकता माहेरवासिनी कशा प्रकारे ओटी वगैरे करतात. चला मग आपण दर्शन घेऊ. माहेरवासिनींबरोबर ना गारणंसुद्धा घातलं जातं. तर तुमका आता गारणं ऐकवते कशा प्रकारे असं आता आज माहेर भूमी म्हणून तो 12-1 मध्ये करून ती काहीतरी कशी आतापर्यंत राखा केला त्याप्रमाणे आयुष्याचा जेवढा होती त्या लेकरांना तुझ्याकडे ओटी म्हटलं त्यामध्ये काहीतरी तर पाहुण्याचं रूप वगैरे एकदम सुंदर वाटला. तर मन तर प्रसन्न झाला दर्शन आणि सुंदर सजावट होती. पाठीमागचा तुम्ही प्रभाव बघितलास तर एक नंबर वाटता. तर तुमका कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्याबरोबर दर्शनसुद्धा घ्या. त्या ठिकाणी खामकाठीसुद्धा असत. तर या ठिकाणी पाहुण्याची राजसत्तेची अशा प्रकारे मग खामकाठी असत. तर या सगळं फायनली दर्शन घेऊन झालं आणि त्याच्यानंतर आपण आता थेट गेलेले असता लिंगेश्वराच्या मंदिरात. तर या ठिकाणी ना दुसरा मंदिर याच्या वरच्याच साईडीक असा आणि त्या म्हणजे लिंगेश्वराचा. तर त्या ठिकाणी त्याची मूर्तीसुद्धा असा. तर आपण आता त्या ठिकाणी आता बघा ह्या मेन देऊळ असा आणि ह्या मेन देवळाच्या कडनाची वाट गेली आहे आणि ह्या मध्ये गांगेश्वर आणि ह्याकडे लिंगेश्वर अशा प्रकारची देवळं असतात. तर आता आपण लिंगेश्वराच्या देवळात जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. तर बाबू आपला तीर्थदेव कसा. तर बाबू आपलं माका बंदरी तिथं. तर अशा प्रकारे आपण तीर्थ वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर या तुम्ही बघू शकतास त्या देवळात झाला काय लोक या देवळात येतात. तर या ठिकाणचं तुमचं गर्दी बघू शकतात. तर माहेरवासिनी तर असत तर त्याचबरोबर तुमच्या सगळे मला दिसतात. तर ह्या झाल्यानंतर आपण थेट जाऊया आपण गांगेश्वराच्या मंदिराकडे. तर या ठिकाणी ना आपले दशावतारी नाट्यमंडळ असतात. चेंदवनकर नाट्यमंडळ या ठिकाणी त्यांचं नाटक होतं. तर या ठिकाणी बघू शकतास की आतमध्ये नाटकाची पेटी वगैरे ठेवलेली असते आणि नाटक मंडळी सगळी झोपलेली असतात. तर या ठिकाणी ह्यालासुद्धा आपण दर्शन केला आणि त्याच्यानंतर मग आता थोडीफार जत्रा तुमका फिरवतो आहे. तर आपण येताना आपण सुरुवात बघितला. आता दुसऱ्या साईडने कसा दिसतं आता बघूया. तर या ठिकाणी बघू शकतास की खेळण्याची वगैरे दुकानं असतात. खूप सारी मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकानाकडे येलेली असतात आणि ही जत्रा ना तशी बघू गेलंच ना तर पंचक्रोशीत तशी मोठी भरतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता केवढ्यापर्यंत लांब लांबपर्यंत तुम्हाला सगळी दुकानात दिसत असतील.
आता आपण मोठे झालो त्यामुळे काय घ्यायचं नाही, पण मला असं ना आम्ही पहिली जी होती ना जुनी गोष्टी सांगतात की बेंडके वगैरे घ्यायची तर तेव्हा भारी वाटायचा. तर आता खेळणी किती इलेत आणि किती त्यांचं पत्तोच नाही असा. तर अशा प्रकारे पाहुणे मंडळीसुद्धा असत इतर पुढे दिसतात उभी आहेत, त्यांना आपण जाऊन भेटा आणि बघूया. तर म्हणजे नकडे तर यांचा वादविवाद सगळं आपल्या इथे जत्रेतली मजा सगळी चालू असा. तर या ठिकाणी आपले सगळे पाहुणे वगैरे असतात आणि ह्या ठिकाणी तुमका जरासा आवाज येत नसत कारण की इकडे पाठीमागे ढोल वगैरे वाजूक चालू केल्याने. तर आपण सुद्धा आता थंय जाऊचं असा. तर या ठिकाणी आता इंका भेटान वगैरे तर झालेला असा आणि याच्यानंतर मग ती थोडीफार झलक तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या ठिकाणी ना ढोलांच्या आता आपण आतिषबाजी बघितलं तर याच्यानंतर आता पंचायती बाहेर काढले होते जास्त कार्यक्रम त्यांचं. तर या ठिकाणी पंचायती काढण्याची सिस्टमॅटिक पद्धत असतात. तर यांचं ह्या सगळ्यातील मृदुंग आणि टाळावर सुद्धा आणि चक्कीवर अन्नवन्न असतात. तर सुंदर वाटतं आहे बघूसाठी. तर आज सत्ता आणि या ठिकाणी रवाना म्हणजे आपण सगळे जे असत म्हणजे आपण ती टाळ आणि मृदुंगावर नसतं असे म्हणजे त्यांची पद्धत असा सुंदर पद्धत असा. त्या ठिकाणी आता भेटी वगैरे होते आणि भेटनंतर देवळात बाहेर पडतात देव. आता आपण पंचायतीचा आनंद घेऊया कशा प्रकारे पंचायती बाहेर पडतात आणि कसे नाचतात काय वेगळी पद्धत आहे तुमका आता तुम्ही बघितल्यानंतर समजावतात. तर चला मग आता त्यांच्यावर पंचायती म्हणायची.
या ठिकाणी ना 2 फेरे आपल्या या मेन म्हणजे पावण्यादेवीच्या मंदिराच्या घातल्यानंतर तिसरी फेरी असते लिंगेश्वराच्या मंदिराच्या आणि नंतर वांगेश्वराच्या मंदिराच्या असतात. आता ह्या ठिकाणापासून आता देवसारी असतात ती तकडे जातली आणि नंतर मग थंय एक फेरी मारतली आणि त्या फेरीनंतर मग अकडे होते. 5 फेरी ज्यांची वेगळ्या असते ते लिंगेश्वराच्या मंदिराकडेच असतील. अशाकड्यांची जोरदार असतात फेरी चालू असतात आणि या ठिकाणी मग आता आपण ते लिंगेश्वराच्या मंदिराकडे जाऊया. ते कशा प्रकारे काय होतं तर बघू.
मग सांगितल्याप्रमाणे आता तकडनं लिंगेश्वर आणि गांगेश्वर अशा प्रकारे भेटी घेऊन तकडनं आता ते विलेले असतात आणि या ठिकाणी परत 2 फेरी होतले आणि अशा प्रकारे त्याचे 5 फेरी पूर्ण होतले आणि या ठिकाणी आता परत पुन्हाकडे पावनदेवीच्या मंदिराकडे गेलेले असतात. तर आता या ठिकाणी फेरी होतले आणि नंतर मग पंचारती पूर्ण होते आणि तुमका सांगायला मला आताच सांगून देते की अशा या ठिकाणी ना एक विशेष पद्धत असा. पंचारती वगैरे आता झालेले असतात आणि पंचारती वगैरे झाल्यानंतर ना आकडे एक पद्धत असा की संकासूर येतात. तर जत्रेमध्ये संकासूर कसं असतात तुमका बघूच असतात ना. तर साकेडच्या माझ्या जत्रेने पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. तर या ठिकाणी दशावतारीचं नाटक असतं आणि त्याचमध्ये संकासूर येतात. या ठिकाणी असं काय असतात तर कडे दही कालो केलं जातं. तर त्यामध्ये संकासूर येतं कशा प्रकारे येतं आता तुमकाच दाखवत केलं. मग तर आता ओंकारबाईबरोबर आपल्या नाश्ता करू गेला आणि नंतर मग नाश्ता करून झाल्यानंतर थेट जाऊया नाटकाच्या तयारी. चल काँग्रेसची फळामध्ये इतकी असो संख्या कमी जायची चार कमी जाऊ म्हाताऱ्याच्या लक्षात दिला म्हाताऱ्या चकली चलायची चाका
झालं युक्ती लढायला हो युक्ती लढायला आता मग जमाता नाही कोले कुत्रे बळावलेले हो काय केले संकल्यात सांगले हे म्हणालो हातून घेऊन ये भली होती संकल्यात 50 दिले 50 घेतल्याशी धरुणी मागल्या काय होत्या आणि भाकर घेऊन येऊ भाताने काय केले त्याच्या बेळाची भली मोठी मागे सांगली तर अशा प्रकारे सुंदर असं नाटक झालेलं असं शंकराचं तुम्ही ते बघितलं असेल तर अशा प्रकारे नाटक वगैरे झालेलं असं आता आरती चालू असा आणि या ठिकाणी आजच्या दिवसाचा पूर्ण ब्लॉग असा ना तो अशा प्रकारे करूचा प्रयत्न केलो तर तुमका कसं वाटलं या कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडत असते ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरा नको आरतीचा अनुभव घेऊया आणि थेट जाऊया घराकडे.